एकीकडे राज्यभरातल्या शेतकऱ्यांना पावसानं झोडपून काढलंय तर दुसरीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्याही नाकी नऊ आल्यात, कारण कांद्याच्या दरानं पुन्हा एकदा वांदा केलाय। नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर घसरल्याचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होते। कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय। येवल्यापाठोपाठ मालेगावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावरती उतरत मालेगाव सुरत महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं। रस्त्यावरती कांदे फेकून घोषणाबाजी करण्यात आली। उन्हाळी कांदा लाखो रुपये खर्चून पिकवला गेला, पण 5 महिन्यांपासून तो चाळीतही साठवला, पण दर न मिळाल्यामुळे शेतकरी चांगलेच संतप्त आहेत। सरकारच्या धोरणांमुळे भाव मिळत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। कांद्याला हमीभाव द्या अशी मागणी सध्या जोर धरतीये। शेतकरी हा पूर्णपणे हवालदिल झाला आहे। कांद्याला जवळजवळ 1200 ते 1500 रुपये जवळजवळ हे खर्च येतो आणि तो कांदा 600 ते 700 रुपये कवडी मोल भावाने विकला जात आहे। शेतकरी हा पीक कर्ज काढून आहे, बायकोचं सोनं ठेवून आई वडिलांची हे करून आज तो कर्ज काढून कांदा लावत आहे आणि त्या ठिकाणी जर अशा कवडी मोल भावाने जर कांदा विकला जात असेल तर यापुढे देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील। या कांद्याला अनुदान तरी द्यावे, नाहीतर शेतकरी मेटाकुटीला येऊन गेलेला आहे आणि शेतकरीच्या या मालाला एकरी जवळजवळ 60-70 हजार रुपये खर्च करून आज तो खर्चही निघत नाही। तर अशी शेतकऱ्याची व्यथा आहे, सरकारने लक्ष घालावे। 7-8 महिने शेतकरी राबतो आणि यावेळेस शेतकऱ्याला कांद्याला भाव भेटत नाही। भरपूर चाळी खराब होत आहेत आणि 700 ते 800 रुपये शेतकऱ्याला अजिबात परवडत नाही। एकीकडे शासन कर्जही माफ करत नाही आणि शेतकऱ्याच्या कांद्याला भाव पण देत नाही। तर या सर्व धोरण शासनाचे चुकीचे आहे आणि निर्यात ही तातडीने खुली केली पाहिजे, जेणेकरून जागतिक बाजारपेठेत शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटेल। तिकडे जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावरनं आम सभेत आमदार रोहित पवारांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चांगलंच फटकारलं। नगर परिषदेसंदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी आपल्या तक्रारी या आम सभेत रोहित पवारांसमोर मांडल्या। गटार योजनेत ठेकेदारांकडून होत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामावर नागरिकांनी केलेल्या तक्रारी आणि त्यावर अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या टाळाटाळीच्या उत्तरामुळे आमदार साहेब चांगलेच संतापले। सोशल मीडियावरती रोहित पवारांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे दाखवा ना, कुठे मग? आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आधी। लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे। त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं काम झालं पाहिजे हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे। जास्त अहंकार ॲटिट्यूड दाखवू नको। उद्या ही माणसं पिसाळली ना, तुला फिरता येणार नाही इकडं। हे असले काम चुकार असतील ना, डायरेक्ट शेण थापा यांच्याशी। आणि या व्हिडिओवरनं अंजली दमानी यांनी रोहित पवारांवरती चांगलीच टीका केली आहे। जितकी सरकारी कामं होतात ती अतिशय निकृष्ट दर्जाची होतात, याच्यात काहीच शंका नाही। कॉन्ट्रॅक्टर्स आणि अधिकारी हे संगनमताने त्याच्यात भ्रष्टाचार करतात, पैसे खातात, यात देखील काही शंका नाही आणि त्यांच्यावर सक्त कारवाई होणं अपेक्षित असतं। म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। जेव्हा कधी भाजपाच्या संबंधाने विषय निघतो त्यावेळेला दमानिया सोयीस्कर मौन बाळगतात का? म्हणजे मेगा इंजिनिअरिंग कंपनीचा एवढा मोठा महसूल कसा काय चुकवला गेला यावर कागदपत्र सादर झाली, घमासान चर्चा झाली। अगदी माननीय सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा
मेघा इंजिनिअरिंग कंपनीला नियमबाह्य पद्धतीने कंत्राटे दिली म्हणून राज्य सरकारवर ताशेरे ओढले, मात्र यावर दमानिया चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत. घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करत असतात. सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे हे आपल्याला चव्हाण साहेबांनी जी शिकवण दिलेली त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं.